नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि फिल्टर कॉफी आणि अनफिल्टर्ड गप्पा या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याबरोबर तिघी मधल्या या दोघी आहेत आणि सोनाली आणि नेहा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल, खूप रिव्ह्यूज बघते मी, खूप छान छान रिव्ह्यूज आहेत, खूप रॉ फिल्म आहे. तर काय कसे चाललेत प्रमोशन्स आणि काय लोक तुम्हाला किती छान छान मेसेजेस पाठवतात? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आम्हाला इथे बोलवण्याबद्दल कावेरी. आणि खूप छान अनुभव आहे. चित्रपट आता 3 आठवडे झालेले आहे चित्रपटाला रिलीज होऊन, तर आम्ही तो सगळा टप्पा पार केला आहे प्रमोशनचा वगैरे वगैरे. पण खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे, खूप भरभरून प्रेम मिळतं आहे. असा चित्रपट लोकांपर्यंत पोचतो आहे. आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि वी आर जस्ट व्हेरी प्राऊड की आम्ही जे या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत होतो ते पोचलेलं आहे. खूप प्रेम मिळत आहे. तू काय सांगशील? मी काय सांगेनपेक्षा मी आता ॲक्च्युली आम्ही साधारण रिलीजच्या 1 आठवड्या आधीपासनं ज्यांच्याबरोबर इंटरव्ह्यूज केलेत सगळ्यांनी सिनेमा पाहिला आहे. ठीक आहे. आम्ही आधी स्क्रीनिंग्स केल्या, कारण हा वेगळ्या पद्धतीचा चित्रपट आहे. हे असं नाही होऊ शकत की मग तुम्ही कशी तयारी केली, मग कशी मजा आली, मग काय अनुभव होता. इट्स अ डिफरंट काइंड ऑफ अ फिल्म. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलताना सिनेमा समजून घेऊन, जाणून घेऊन इंटरव्ह्यूज करणं खूप इम्पॉर्टंट पार्ट होता. आय फील हे सगळ्याच चित्रपटाच्या बाबतीत खरं तर घडायला हवं, पण स्पेशली अशासारख्या चित्रपटामध्ये तर अगदीच आमच्या चित्रपटासाठी ते जास्त लागू होतं. आणि आम्ही थोडेसे नशीबवान होतो की आम्हाला जमलं प्रत्येकाला आधी चित्रपट दाखवून मग इंटरव्ह्यू करणं. पण यू आर द स्पेशल वन जिने अजून फिल्म नाही पाहिली आहे. आणि मी अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने विचारू पाहते की नाव दॅट यू हॅव नॉट सीन द फिल्म आणि तू फिल्मबद्दल एवढं ऐकतेस, तर तुला बाहेरून फिल्मबद्दल काय वाटतंय? फोमो निर्माण होतोय का? उत्सुकता आहे का? कुतूहल आहे का? की असं वाटतं हे सगळं एकदा हाईप कमी झाली की मग बघूया? व्हॉट्स युअर टेक ऑन दिस? हाईप कमी झाली की मी असं नाही म्हणणार, पण जो इमोशनल रोलर कोस्टर दाखवलं आहे त्यामध्ये आणि जे काही इमोशन्स आहेत, म्हणजे जितकं मी पाहिलं, आणि आय एम अ व्हेरी इमोशनल पर्सन आणि आय लाईक टू सी इमोशनल मूवीज. आय लाईक टू सी सच मूवीज की ज्याच्यात काहीतरी एक मेसेज आहे, कुठेतरी नात्यांविषयी आपण बोलतो आहे, नाती दाखवली आहेत. आणि मी असं हे सुद्धा ऐकलं आहे की तुमचे जे डायलॉग्स आहेत ते सुद्धा खूप पॉवरफुल आहेत. आणि भारतीताईंचा एक मोनोलॉग आहे, तो सुद्धा सगळ्यांनी ऐकण्यासारखा आहे. आणि दिस इज अ प्रॉपर फॅमिली फिल्म असं म्हणायला हरकत नाही, राईट? सो आय एम व्हेरी एक्सायटेड आणि मला खरंच बघायची खूप इच्छा आहे. आणि मी तुला सांगितलं की काय घडत होतं म्हणून मी बघू नाही शकली, पण बघायची इच्छा खूप आहे, कारण का रिव्ह्यूज इतके छान ऐकते मी की त्यामुळे एक्साइटमेंट अजून वाढते असं म्हणायला हरकत. सो कावेरी सारखेच अजून असे जे प्रेक्षक आहेत ज्यांनी चित्रपट बघितलेला नाहीये, तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी जाणवत असतील तर आणि अजून चित्रपट पाहिला नसेल तर लगेचच बाहेर पडा आणि लवकरात लवकर चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. कारण काय होतं, कुठेतरी ना मराठी चित्रपटाला घेऊन बघायचा आहे इंटरेस्टिंग वाटतोय ट्रेलर, मग एक साधारण आठवड्याभर आपण वाट बघतो रिव्ह्यूज काय आहेत, लोक काय म्हणतात आजूबाजूला. बरं, रिव्ह्यूज चांगले आलेत, शेजारचे पाजारचे फ्रेंड्स कोणी गेलेत का, मग कळलं सगळ्यांकडनं की मग आपण मन बनवतो आणि मग तिकीट काढतो. कधी कधी या सगळ्या प्रोसेसमध्ये थोडासा उशीर होऊन जातो आणि सिनेमागृहांमध्ये राहत नाही. तर मराठी प्रेक्षकांना मला विनंती आहे की एखादा चित्रपट तुम्ही बघायचा ठरवला, स्पेशली मराठी, तर तो पहिले प्रायोरिटीवर बघून घ्या. कारण हिंदी चित्रपट टिकून राहू शकतात बराच काळ स्क्रीन्सवर, मराठी चित्रपटांच्या बाबतीत ते शक्य होत नाही. गणितं फार वेगळी आहेत, थोडीशी अवघड आहेत. त्यामुळे तुम्ही जर बघणार असाल, तुमची जर प्रायोरिटी असेल, तर इतर भाषिक चित्रपट नक्कीच बघा, पण पहिले मराठी चित्रपट बघा जो तुम्हाला बघायचा असेल तर. म्हणजे तुम्ही साधारण आपण एक अंदाज ट्रेलर बघून आपण ठरवतो की आपल्याला पिक्चर बघायचा आहे की नाही. बरोबर आहे. नाही, हे तर ट्रेलरच्या पलीकडे आहे. म्हणजे लोकांनी चांगलं म्हटलेलं पण आहे, तरी सुद्धा ज्या लोकांना आतापर्यंत पाहायला हे जमलेलं नाही, अजून वाट पाहू नका प्लीज. जा थिएटरमध्ये. आणि 3 आठवडा आम्ही टिकलेले आहोत छान. आणि तुम्ही जर अशीच जायला सुरुवात केली तर अजून अनेक आठवडे आम्ही टिकू शकू. मला असं वाटतं मराठी चित्रपटांविषयी एकंदरीत व्लॉग्स कोणी बनवत नाहीत रिव्ह्यूजचे. करेक्ट. म्हणजे मी हे फार कमी बघितले आहेत. म्हणजे मी स्वतः इंस्टाग्राम ॲडिक्ट आहे आणि मी सतत इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असते. पण मला या चित्रपटाचे स्पेसिफिकली खूप व्लॉग रिव्ह्यूज बघायला मिळाले की लोक जात आहेत, व्लॉग्स बनवत आहेत, घरच्यांना घेऊन जातात आणि सांगतात प्लीज तुम्ही हा चित्रपट बघाच म्हणून. तर तो रिस्पॉन्स सुद्धा खूप छान आहे मला असं वाटतं तुमच्या दोघींसाठी. आय थिंक हे खूप ओव्हरवेल्मिंग आहे. म्हणजे निश्चितच जेव्हा आमचे पहिले 2-3 रिव्ह्यूज आले, म्हणजे
क्रिटिक्सनी लिहिलेले. त्याच्यानंतर आय थिंक वीकेंडपासूनच लोकांनी ना आपोआप व्हिडिओज करायला सुरुवात केली आणि आमच्यासाठी पण ते नवीन होतं की खरंच तू म्हणालीस तसं की आम्ही पण पहिल्यांदा बघितलं एका मराठी चित्रपटाच्या बाबतीत लोक बोलत आहेत. यापूर्वी मोठमोठे फेसबुकचे पोस्ट्स किंवा इंस्टाग्रामवरचे पोस्ट मी वाचले आहेत माझ्या सिनेमांना घेऊन सुद्धा, इतर मराठी सिनेमांना घेऊन सुद्धा भरभरून लोक निबंधचे निबंध लिहित आहेत. पण ही फिल्म ना थोडीशी वेगळी या अर्थ आहे की हा अनुभव आहे. ठीक आहे, इट्स अ व्हेरी इमर्सिव्ह इमोशनल एक्सपिरियन्स ज्याच्यातनं बाहेर पडून बऱ्याचदा ना तुम्हाला आर्टिक्युलेटच करता येत नाही, तुम्हाला शब्दांमध्ये मांडताच येत नाही तुम्हाला कसं वाटलं. त्यामुळे होतंय असं की काही काही लोक असे 12-12 तास एक दिवस रिॲक्टच होत नाहीत, कोणाशीच बोलत नाही आहेत. आणि मग जेव्हा फिल्म सिंक इन होते आणि त्यांना काय वाटलं हे जेव्हा त्यांना सांगावंसं वाटतं ना, तेव्हा त्या शब्दांमध्ये लिहून त्याला डायल्यूट न करता जे वाटतंय ते भरभरून लोक व्हिडिओमध्ये बोलत आहेत आणि त्यांचे पोस्ट करतायत. आणि यू सी किती अर्नेस्ट व्हिडिओज आहेत, किती मनापासून, किती तळमळ करून, किती पोटतिडकीने लोक आपल्यापर्यंत प्रेक्षकांना रडताना सुद्धा पाहिलं. ॲब्सोल्युटली. आणि इट इज सो ओव्हरवेल्मिंग. म्हणजे ज्या पोटतिडकीने आम्हाला चित्रपट करावासा वाटला तो बघितल्यानंतर आम्हाला जितक्या पोटतिडकीने त्याच्याबद्दल जे वाटतंय तितकंच प्रेक्षकांना वाटतंय. नॉट जस्ट प्रेक्षक, इंडस्ट्रीतले आपले मित्रमैत्रिणी यांनी आपोआप व्हिडिओज करून टाकायला सुरुवात केली. आणि आम्हाला झालं की हे किती भारी आहे की आपल्या बरोबरीने आपला सोड एखाद्या सिनेमाच्या बरोबरीने लोक इतक्या मोठ्या तन्मयतेने आणि निर्मळ भावनेने उभे आहेत. म्हणजे असं पण आम्ही अनेकदा पाहिलंय की आम्ही जेव्हा थिएटर व्हिजिट्स करतो किंवा जेव्हा लोकांना आम्ही भेटायला जायचो तेव्हा आम्ही एकदा पाहून आलेलो आहे, पण मी आत्ता माझ्या आई आणि बहिणीला घेऊन आली आहे किंवा आता मी माझ्या मैत्रिणींना घेऊन आली आहे. आणि म्हणजे असं तर आम्ही इतके वेळा पाहिलं आहे की महिला आपले ग्रुप्स करून जात आहेत. तर मी तरी असं कधी ऐकलं नव्हतं किंवा अनुभवलं नव्हतं. हे ना सेलिब्रेशन सिनेमांच्या बाबतीत होतं. म्हणजे ज्या सिनेमात काहीतरी सेलिब्रेशन आहे की मंगळागौर आहे तर सगळ्या बायका मंगळागौर सेलिब्रेट करायला गेल्या, ऐतिहासिक चित्रपट आहे तर लोक सेलिब्रेट करायला गेलेत एकत्र. ह्या सिनेमात सेलिब्रेशन करण्यासारखं काहीच नसतानाही सगळ्या टोळीने एकत्र जाऊन बघतायत. स्पेशली फॅमिलीज म्हणजे बहिणी, आई, मैत्रिणी. आणि ते समोरून बोलताय की आम्ही तिघे आलोय. मी म्हटलं तर त्या इंटरनल आमचा जोक होणार आहे आता की आता नेक्स्ट टाइम चित्रपटाचं नाव आपण 4, 5, 6 असं ठेवूया. कारण जिकडे जिकडे आम्ही जातो ना आम्ही तिघी आलोय. सो ते मला वाटतं ते तिघी इज लिटरली बिकम लाईक अ मोमेंट नाव. करेक्ट. की इट्स म्हणजे हे तर खूपच ओव्हरवेल्मिंग आहे आणि इतकं छान वाटतंय. आय एम शुअर डेफिनेटली. जसं मला मगासपासून टॉन्ट्स पडतातच आहेत की मी हा चित्रपट अजून बघितलेला नाही आहे म्हणून. आणि असे बरेच लोक असतील मला सुद्धा वाटतं माझ्यासारखे ज्यांनी आत्तापर्यंत चित्रपट पाहिलेला नाही आहे. त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? तुमच्या दोघींचे कॅरेक्टर्स आणि काय भूमिका आहे तुमची या सिनेमामध्ये? आय थिंक आता बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणून ते समोर आलेलं आहे. आणि अजूनही प्रश्न असेल तर ट्रेलर बघून घ्या, पटकन तुम्हाला कळेल आमच्या भूमिका काय आहेत. आम्ही बहिणी आहोत पिक्चरमध्ये. ती माझी मोठी बहीण आहे, मी तिची धाकटी बहीण आहे आणि आमची आई भारती आचरेकर आहेत. तर अर्थात या तिघींच्या विश्वातला तो सिनेमा आहे. पात्रांविषयी बोलण्यापेक्षा पात्र कशी रिलेट होत आहेत ते नक्कीच मला सांगायला आवडेल. मी तुला मगाशी हे म्हणाले की दिस इज नॉट अ सेलिब्रेशन फिल्म आणि तरी पण लोक सेलिब्रेट करायला येत आहेत. तर ते आत्ता मला तुझ्याशी बोलताना ॲनलाइज करावं असं वाटते की लोक काय सेलिब्रेट करत आहेत. तर लोक ही इमोशन्स सेलिब्रेट करत आहेत, लोक ही नाती सेलिब्रेट करत आहेत. समटाईम्स त्याचा सोहळा न होता एकत्र काहीतरी अनुभवलं की सुद्धा आपण एकमेकांबरोबर काहीतरी सेलिब्रेट करण्यासारखंच झालं. म्हणजे आपण एकत्र एका प्रवासातनं गेलो ना की कसे आपण एकत्र त्या सहवासामधनं आणखी जवळ येतो. तसंच हा चित्रपट 2 तासाचा जो प्रवास तुम्हाला ज्या प्रवासावर नेतो त्या प्रवासानंतर लोक एकत्र कसे येत आहेत, पुन्हा रिकनेक्ट होत आहेत किंवा काहीच बिनसलं असेल तरीही काहीतरी अनसेड एकमेकींबद्दलचं अप्रिशिएट करतायत. नॉट जस्ट स्त्रिया, पुरुषही त्यांच्या आयुष्यातल्या स्त्रियांबद्दल जे रिलेट होत आहेत किंवा त्यांना त्यांच्यातल्या भावना सद्भावना कळत आहेत. हे मला असं वाटतं या पात्रांची कुठेतरी अचीवमेंट आहे.
ही सिनेमाची अचीवमेंट आहे. जी विशा काळे जिने दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्नील आणि शार्दूल जो चित्रपटाचा निर्माता आहे अलॉंग विथ नेहा पेंडसे, यांनी या चित्रपटावर, या कथेवर ठेवलेला जो विश्वास आहे तो कुठेतरी सार्थकी ठरला आहे. लोकांना आता ते आपल्या घरातली पात्र, आपलं घर, आपली माणसं वाटत आहेत आणि आय थिंक दॅट्स वेअर अ फिल्म त्यांना story सुद्धा गोज त्यांची बियॉन्ड. वाटते. या नेहा, काय सांगशील, हा चित्रपट तुला पर्सनली टच कसा करतो? नाही म्हणजे जे बोलली आहे सोना तेच आहे. आणि माझ्या घरी सुद्धा 2 बहिणी आहेत. मी घरातली धाकटी आहे, मोठी आहे माझी बहीण. आणि जे प्रॉब्लेम्स आहेत, ती जे जर्नीज आहेत आणि जे म्हणजे गोळाबेरीज ऑलमोस्ट सोनाची बोलली तेच आहे की या फिल्ममध्ये दाखवले जाणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, जी नात्यांची गुंतागुंत आहेत, ही इतकी रिलेटेबल आहेत. म्हणजे ती माझ्या घरी पण आहे, ती तिच्या घरी पण आहे, तुझ्या घरी पण, जे तू पाहिलं असेल चित्रपट तुलाही ते रिलेट होईल. आणि कधी कधी काय असतं ना, कधी कधी काय असतं, आपल्या रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींमुळे अनेक म्हणजे इन्सिडेन्सेस घडत राहतात, पण आपण त्याला खूप ॲनालाइज कधी कधी करत नाही. कारण कधी कधी आपल्याला भीती वाटते की ॲनालाइज केलं तर त्यातनं भांडणं होतील का. आणि जेव्हा असा एक चित्रपट समोर येतो, जेव्हा तुम्ही त्याला बघता आणि मग म्हणजे मी असं पण पाहिलं की हे बघ, हे असं, हे असं, हे म्हणजे मला हे बोलायचं होतं किंवा तू अशी वागतेस, तर हे त्यांनी न बोलता त्या चित्रपटाच्या कॅरेक्टर्समधनं जे ते एकमेकांशी कम्युनिकेट करतायत, ते मला खूपच इंटरेस्टिंग आणि तेच आम्हाला खरं तर पर्सनल वाटलं. ते जेव्हा जीजी विशाने मला पहिल्यांदा स्टोरीबद्दल सांगितलं, तिचं पहिलं वाक्य होतं की ही स्टोरी जी आहे ते 2 बहिणींची आहे. मी म्हटलं त्याच्यावरतीच खरं तर मी सोल्ड होते. नाव माय ओनली थिंग वॉज ओके 2 बहिणींची आहे, ओके व्हॉट मोर. आणि जेव्हा ती ते उलगडत गेली, ते फुलवत गेली ती कथा, तेव्हा तर मी म्हटलं की दिस स्टोरी हॅज टू बी टोल्ड. शूट करताना असा एखादा सीन होता का की जो अजूनही तुझ्या मनात तसाच राहिलाय? सगळेच म्हणजे गोईंग बॅक, आता काल पण आम्ही फिल्म बघितली परत एकदा. आम्ही जेव्हा जेव्हा स्क्रीनिंग्स असतात आम्ही स्वतः बघतो, बिकॉज एव्हरी टाइम वी वॉच द फिल्म आम्हालाच काहीतरी नवीन दिसतं की अरे अरे हे हिने खूप चांगलं केलं होतं, अरे ही अशी लावली फ्रेम, अच्छा हां ह्याच्या मागे. सो एव्हरी टाइम वी वॉच इट काहीतरी नवीन त्याच्यातनं सापडतंय. प्रत्येक सीन करत असताना त्याच्या मागची गोष्ट खूप ठळकपणे अजूनही लक्षात आहे. स्पेशली तो व्हीलचेअरचा सिक्वेन्स, आय थिंक तो आयकॉनिक सीन झाला आहे आता. सगळ्यांनी नेताना त्याच्याबद्दल भरपूर म्हटलंय, लिहिलंय, शेअर केलाय. तो सीन ऑफकोर्स अवघड होता, कारण ॲक्च्युली आम्ही ती व्हीलचेअरवर नेलेली आहे विथ भारतीताई सेटिंग ऑन इट. तर हॅट्स ऑफ टू हर की तिने ती परवानगी दिली की माझ्या जीवाशी खेळू शकता तुम्ही, ही परवानगी तिने आम्हाला दिली आणि मेकर्सना पण दिली आणि ते आम्ही करू शकलो. आणि त्या सिक्वेन्समध्ये जे काही ऑफस्क्रीन पण झालं आहे ते जेव्हा आम्ही बघतो ना लोकांबरोबर, आणि ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर जेव्हा लाफ्टर्स येतात किंवा जिथे जिथे आम्हाला रडू आलेलं आहे, आम्ही गंभीर झालेलो आहोत आमच्या बरोबरीने, जेव्हा ते काल कोणीतरी म्हणालं की जेव्हा नेहा इन द क्लायमॅक्स ज्या पद्धतीने वागते ती प्रेक्षकांना पर्सनल विक्ट्री वाटते की आपण जिंकलोय काहीतरी. सो हे जे सगळे सीन्स आहेत त्या प्रत्येक सीनच्या मागे जी 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 प्रक्रिया होती ती ऑफकोर्स लक्षात राहते. आणि मेहनत सुद्धा होती ऑफकोर्स आहे प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत. एवढे इमोशन्स ओतणं इज डेफिनेटली डिफिकल्ट मला असं वाटतं. तू मगाशी एक सिबलिंग्सचा मुद्दा बोलली होती. कालच मला आय थिंक ओम भूतकरने फिल्म बघितली आणि त्यांनी रात्री जेव्हा जिजीशाला फोन केला, आम्ही एकत्रच होतो, तर तो म्हणाला की सिबलिंग्सवरती इतकी खरीखुरी फिल्म नाही झाली आहे इन द रिसेंट टाइम्स. म्हणजे आता तू बघशील तर सिबलिंग्स काय होणार फिल्म याच्यावर, किती क्लिशे हां काय, तर इतकं क्लिशे हे नातं आहे, पण ते अजिबात क्लिशे न होऊ देता ॲब्सोल्युटली रॉ, ॲब्सोल्युटली रिअल आणि येट सो रिलेटेबल फॉर एव्हरीवन. म्हणजे फक्त बहिणी आहे तर बहिणींनाच रिलेट होईल असं नाही आहे, ती भाऊ बहीण 2 भावांना पण रिलेट होतीये, हां ती प्रत्येकाला रिलेट होतीये. सो द पॉइंट ऑफ दिस होल फिल्म इज की त्याच्यातलं कुठलंच नातं क्लिशे नाही आहे. आणि सिच्युएशन्स क्लिशे ते पण किती रिअल रॉ आहेत. म्हणजे कसं म्हणावं, गोष्टी क्लिष्टच असतात ना फॅमिलीमध्ये. म्हणजे आणि तो आपण कधी कधी बिकॉज इट इज व्हेरी नो इट इज व्हेरी ॲट टाइम्स भीती वाटते की इतकं खरं दाखवावं का. पण ते ज्या पद्धतीने खरं दाखवलंय पण ॲट द सेम टाइम ते अंगावर येत नाही, ते फक्त खरं वाटतं.
हे मला वाटतं जिजीविषाचं क्रेडिट आहे. कारण कधी कधी आपण जेव्हा खरं दाखवायला जातो ना, ते कधी कधी नको डार्क, वाटतं. हा डार्क झोन मध्ये जातं. हे खरं वाटूनही आपलं वाटतं. हे या फिल्मचं क्रेडिट आहे असं मला वाटतं. नक्कीच. तू आता बहीण भावाच्या नात्याविषयी म्हणालीस, तू काय सांगशील तुझं आणि तुझ्या भावाचं नातं कसं आहे आणि लहानपणापासून कसं होतं? अजिबात या सिनेमातल्या पात्रांसारखं नाही आहे. सारिका आणि स्वातीपेक्षा खूप विलक्षण आणि वेगळं आहे. आम्ही खूप मित्र आहोत ॲक्च्युली, कारण आमच्यामध्ये खूपच कमी डिफरन्स आहे वयाचा, हार्डली 1.5-2 वर्षाचा फरक आहे. त्यामुळे वी ऑलमोस्ट ग्रोन अप टुगेदर. खूप खूप आम्ही एकमेकांचे सपोर्टर्स आहोत, खूप चांगले चिअर लीडर्स आहोत. खूप वेळेला न बोलताही एकमेकांना समजून घेऊ शकतो. स्पेशली माझा भाऊ अत्यंत मच्युअर आणि सांभाळून घेणारा असल्यामुळे ही इज माय बिग सपोर्ट. मला माहिती आहे जेव्हा आयुष्यात कोणी नसेल किंवा असेल तरी तो माझ्या पाठीशी शांतपणे उभा असतो. म्हणजे सगळी पुरी दुनिया एक तरफ और मेरा भाई एक तरफ. तो माझा फॅशन डिझायनर आहे, तो माझा स्टायलिस्ट आहे, तो माझा क्रिटिक आहे, तो माझा मेंटॉर आहे, तो माझा गाईड आहे, तो माझा भाऊ आहे, तो माझा मित्र आहे. आम्ही एकत्र वर्कआउट करतो, एकत्र सिनेमे बघतो. तो तर खूपच shopping करतो संत माणूस आहे. हिच्यासाठी. तोच बाय करतो. मी माझ्यासाठी कपडे घेतच नाही. शॉपिंग करतो. मला इतकं कौतुक हो. वाटलं त्याचं. मला पण खूप कौतुक वाटतं. मी हा, दुबईला स्वतःसाठी गेला होता. अरे सोना सिलेक्ट कर, ये. मग ती मला विचारते हे कोणतं, हे की हे. मी म्हटलं कोण आणते तुझ्या करता? मी म्हटलं अतुल आणतोय. मी म्हटलं भाई ऐसा भाई सबको मिले. स्पोर्ट्स ब्राची साईज काय आहे हेही त्याला माहिती आहे आणि तो व्यवस्थित बाय मला करतो. खूप कूल वाटलंय. या दिस इज सो कूल. हे मला खूप कूल वाटतं आणि ऐकूनच इतकं कूल वाटतं. डेफिनेटली म्हणजे मी एक्सपिरियन्स मस्तच शॉपिंग आहे. करत नाही आणि त्यांनी आणलेली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असते, बसते पण मला व्यवस्थित फिटमध्ये, त्याची प्राइस करेक्ट असते, कमाल स्टायलिश असतात त्या गोष्टी आणि त्या कोणाकडेच नसतात. हो हो हो, ती काय कमाल आणली होती ती यार. स्पोर्ट्स काय कमाल आणली होती. प्लीज त्याला सांग ना कधीतरी एखादा व्हिडिओ बनवाय, टिप्स अँड ट्रिक्स For your फॉर I will एव्हरी tell ब्रदर. you. मला असं वाटतं Yeah. कारण का हे काय नोट करण्यासारख्या गोष्टी आहेत या. नाही, पण किती प्रेम आहे यार हे, की मला खूप छान वाटतं यांचं ना. Yeah, कधी blessed. भांडणं वगैरे झाली आहेत? कधी असं होतात ना. बोलत नाहीत आणि बरेच बराच अबोला नाही होत आमच्यात, कारण तो तसाही कमी बोलतो, त्यामुळे तो त्यात काय अजून कमी बोलणार. सो अबोला असं नाही झालंय आमच्यात कधी पण. वी आर अ व्हेरी, आम्ही खूप मोकळे आहोत इन अ सेन्स. नाही आवडलं पटकन बोलायचं, पुढे जायचं, नेक्स्ट. आणि मागे वळून नाही मागे पाहिजे. वळून नाही इमोशनल पाहायचं. डाऊनफॉल कोणता होता इमोशनल डाऊनफॉल तुमच्या दोघांच्या नात्यात? आय थिंक आय वुड से डाऊनफॉलचा मोठा पिरियड नव्हता, पण अत्यंत अवघड सिच्युएशन आमच्या आयुष्यात अशी आली होती की माझ्या लग्नाच्या वेळेला तो येऊ नाही शकला. तो येऊ शकला नव्हता. तो त्याचा मूर्खपणासारखं त्याच्या विजावरती चुकीची डेट छापली गेली होती एम्बेसीकडनं आणि आम्ही इयरच पाहिली ना. आपण कोण इयर पाहत नाही. 2021 जर का आम्ही ट्रॅव्हल करतोय तर 20ची प्रिंट कशी होईल ना, असं होऊच शकत नाही. तर तिथे जाऊन ते झालं आणि आय वॉज लाईक, मी ठरवलं होतं की माझा भाऊच मला मंडपात नेणार आहे, मला माहीत नाही कसं. आणि मी पूर्ण 2 दिवस रडून काढले होते. मग जे होईल ते सगळे प्रयत्न करून बघितले आणि गॉड वॉज काइंड. आणि आय थिंक वी वर व्हेरी व्हेरी शुअर. म्हणजे ते मॅनिफेस्टेशन असतं ना की बॉस मी नाही जाणार मंडपात, तो नाही आला तर. आणि ते झालं. त्याचा 24 तासात विजा आला. फ्लाईट म्हणजे लिटरली एम्बसी ओपन झाली. पहिला माणूस होता विजा घेऊन. बोर्डिंग क्लोज व्हायच्या आधी तो तिथे पोहोचला आणि तो माझ्या मेहंदीला रात्री 12 वाजता वगैरे आला. अँड आय वॉज शुअर की मी नाही लग्न करणार, माझा भाऊ नाही आला तर. मी ठरवलं होतं, कारण एवढं सगळं तामझाम केलं आहे, पण माझा भाऊ नसेल तर मी लग्न नाही करू शकत. बट या ही अराइव्ड जस्ट इन टाइम. दॅट वॉज व्हेरी ड्रमॅटिक, व्हेरी फिल्मी, खूप फिल्मी. शी गॉट लकी, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. नाही विल पॉवर, शुअर विल पॉवर. आम्ही खूप तशी खूप आहे. Manifestation, willpower. तू काय सांगशील तुझ्या घरी तुझं आणि तुझ्या बहिणींचं नातं कसं आहे? कसं बाई उत्तर माझ्या आणि माझ्या बहिणीचं एकतर 6 वर्षांचा डिफरन्स आहे, म्हणून जवळजवळ एक जनरेशनल गॅपच म्हणायला हरकत नाही. त्यात ती मोठी, मी लहान. आणि मला वाटतं त्याच्यामुळे असेल किंवा नाही माहीत नाही, आमचे स्वभाव फार वेगवेगळे आहेत. आणि नुसते स्वभाव नाही, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही फार वेगळा आहे. म्हणजे ती नॉर्थ पोल आहे तर मी साऊथ पोल आहे. म्हणजे स्वभावापासून विचार, पर्स्पेक्टिव्ह सगळंच. हां, म्हणून आम्ही खरं तर सेंटरला कधीच येऊ शकलो नाही. आणि मग अशीच गाडी चालली आमची. तर कधी कधी आमचा आबोला असतो आणि कधी कधी आम्ही असं थोडंसं एकमेकांशी बोलायचा प्रयत्न करतो, पण नंतर कळतं की अरे बापरे, पण काहीच आपल्याला जुळत नाहीये, तर मग राहू दे, आपण जरा कमीच बोलूया.
तर प्रेम खूप असेल तुला तिच्याविषयी. प्रेम आहे, तिलाही आहे, मलाही आहे. पण मला वाटतं कधी कधी ना प्रेमामध्ये सुद्धा डिस्टन्स इज इम्पॉर्टंट. आपण डिस्टन्सला नेहमी फारच नेगेटिव्हली बघतो, पण डिस्टन्स काही काही ठिकाणी ना फार महत्त्वाचं असतं. कारण काही लोक अशी असतात की जवळ आल्याने जर भांडणच होत असतील किंवा मतभेदच होत असतील तर असं होण्यापेक्षा मग डिस्टन्स ठेवावं. तेवढीच नाती गोड आणि चांगली राहतात आणि देयर इज नथिंग रॉंग विथ दॅट. करेक्ट. हार्ड टू डायजेस्ट बट नो नो हा म्हणजे अ लॉट ऑफ पीपल मला नाही म्हणजे ऑफकोर्स म्हणजे मलाही सुरुवातीला ते थोडंसं विचित्र वाटायचं की बहीण असूनही काय उपयोग नाही तुझा, असं एक झालं होतं माझा जोन तिच्या बरोबर. पण आता आय थिंक वी आर व्हेरी कम्फर्टेबल. वी अग्री टू डिसअग्री. आधी काय असायचं की देर इज नो अग्रिंग टू डिसअग्रिंग, म्हणजे माझंच बरोबर याच्यामध्येच दोन्ही अडकलो होतो. आता असं की बाई तुला असं वाटतंय, मला असं वाटतंय, दोघेही बरोबर नाही, दोघेही चुकीचे नाहीत, आपापलं आयुष्य आपण जगतोय आणि इट्स ओके. तर आय थिंक वयाच्या या टप्प्याला आम्ही त्या पॉइंटला पोहोचलेलो आहोत. तर पुढे काय होईल माहित नाही. तुमच्या दोघींच्याही घरात असा कोणता प्रसंग आलाय का की जेव्हा आपलं कोणतरी आजारी आहे पण त्यांना मदत करायला आपण फार काही करू नाही शकत आहे, आपण बाहेर आहोत शूटला किंवा आउट ऑफ द कंट्री आहोत, असं काहीतरी बेसिकली जी सिच्युएशन तिघीमध्ये दाखवली आहे तशी? तिथं बऱ्यापैकी जाती येतात ना. मी ना हम्म. माझे बाबा त्यांना आता हळूहळू नाही म्हटलं तर 10 वर्ष झालीत आता, पण त्यांना थोडासा डिमेन्शियाचा त्रास जरा आता स्ट्रॉंग झालेला आहे. तर त्यांची काळजी जरा घ्यावी लागते. आणि झालं असं की आता आई वडील दोघांचंही वय झालं ना, तर मला हे प्रेशर आईला पण द्यायचं नाही आहे. कारण डिमेन्शिया पेशंटला सांभाळणं इतकं सोपं पण नसतं. त्यांना ते इतकं सरळसोट नसतं त्याचं डेफिनेशन की काही लक्षात राहत नाही आहे, असं नसतं. त्यांची चिडचिड वेगळी असते, त्यांना स्वतःचं एक डिनायल असतं त्या गोष्टींना घेऊन. त्यांचा इंडिपेंडन्स कुठेतरी निघून जातो या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि मला वाटतं एका कर्त्या पुरुषचं इंडिपेंडन्स जाणं आणि बाईचं इंडिपेंडन्स जाण्याचं ज्या पद्धतीने एक्सेप्टन्स असतो त्यांचा स्वतःचा, तो फार वेगळा असतो. तर ते थोडंसं खूप डेलिकेटली हँडल करावं लागतं. पण करतोय, होतंय, होऊन जाईल. मला तुझा हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खरंच खूप आवडतो नेहा. कारण का मी जितकं तिच्याशी आता बोलले आणि मगाचपासून सुद्धा, आणि तू आत्ताही ज्या पॉझिटिव्हिटीनी या सगळ्या गोष्टी मला सांगतेस, म्हणजे आय एम शुअर की हे खूप टफ असेल तुझ्यासाठी आणि तुझ्या घरच्यांसाठी वगैरे. हा आहे, ऑफकोर्स टफ आहे, पण म्हणजे त्या दुःखाला किती कुरवाळत बसायचं. हा हे या सिनेमात पण आहे बघ, की किती कठीण परिस्थिती आहे, खूप गोष्टी आहेत, पण अत्यंत रॅशनली त्याच्याकडे बघितलं गेलंय. म्हणजे जो तू मोनोलॉग बद्दल मगाशी म्हणालीस, का तो भारतीताईंचा मोनोलॉग आवडतोय लोकांना, कारण तो अत्यंत प्रॅक्टिकली बघितला गेलाय. हे आता आहे तर याला कसं सामोरं जायचं? आपण दिवसभर रडत बसायचं, आपल्या नशिबी हे का आलंय हे बोंबलत बसायचं, की त्यातनं मार्ग काढून पुढे जायचं, हे तुमच्या हातात आहे. सो या सिनेमातली प्रॅक्टिकॅलिटी, रॅशनॅलिटी जी आहे ना, ती लोकांना अत्यंत भावतीये. आणि कुठेतरी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आयुष्यात अशा गोष्टींना थोडंसं प्रॅक्टिकली बघणं खूप गरजेचं आहे. ऑफकोर्स इट्स व्हेरी हार्ड टू सी युअर ओन पर्सन अनवेल ऑर डाईंग सफरिंग फॉर दॅट मॅटर. म्हणजे माझ्या आजीला अशा सिच्युएशनमध्ये बघितलं होतं आणि आम्ही कोणीच काहीच करू शकलो नव्हतो. पण एका पॉईंट नंतर यू हॅव टू बी प्रॅक्टिकल अबाउट इट. आणि आय थिंक कुठेतरी तो आरसा या सिनेमाने दाखवला आहे आणि म्हणूनही खूप लोकांना ती फिल्म ॲस्पिरेशनल वाटते. इमोशनल रोलर कोस्टर सोबतच खूप काही शिकवते आहे, पण असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण फिल्ममध्ये तू खूप रॉ दाखवली आहेस आणि नो मेकअप लुक असं मी म्हणणार नाही, नो मेकअपच आहे, नो मेकअपच आहे. आणि पण काय मला दोघी काय सांगाल तुम्ही, कारण का भारतीताई आता इथे नाही आहेत, पण त्याला पण मला विचारायला आवडलं असतं की खूप कॉन्फिडन्स लागतो मला असं वाटतं. तिचं उत्तर मी सांगते. मला तर खूप मजा आली. तोंड धुवून सेटवर उभं राहायचं होतं, काहीच तयारी करायची नव्हती, मेकअप करायचा नव्हता, सगळे असे खूप एन्जॉय केलं. हे भारतीताईचं उत्तर झालं. नेहा तू तुझं सांग, मग मी माझं सांगते. माझं उत्तर असं आहे की खरं मेकअप कोणीच केलेला नाहीये. पण त्यातल्या त्यात फक्त मी ऑफिसला जाणारी आणि थोडंसं काय म्हणूया तिचा बॉसचा गेज तिच्याकडे बघण्याचा थोडा वेगळा असल्यामुळे त्याच्यातनं येणारं कॉन्शियसनेस, तर ते तिला सतत सांभाळावं लागत होतं त्या फिल्ममध्ये. म्हणून थोडंसं नीटनेटकेपणा तिच्यामध्ये होता, पण खरं मेकअप परसे कोणीच केलेला नाहीये. आणि कठीण होतं का? पण काहीच कठीण नव्हतं, हे लोकांना वाटतंय.
आमच्यासाठी खूप सोपं होतं रादर युजली Liberating होतं, in a way तर liberating होतं खूप. ऑडियन्सना असं लोकांना वाटतं असं की वाटतं की- ऍक्टर्स आणि स्पेशली ऍक्ट्रेसेस ना विदाऊट मेकअप स्क्रीनवर जाणं व्हॉट इज अ बिग डील अबाउट a very इट big deal. नाही पण आय थिंक पीपल आर वेलकमिंग इट. कोणीही मला असं वाटतं बिग डील म्हणण्यापेक्षा तुम्ही विदाऊट मेकअप आहात म्हणून तुम्ही इतके आपले वाटताय. रॉ वाटतंय. पण ती गोष्टी खरं तर आम्हाला काही मोठा क्रांती घडवायची नव्हती की बघा आम्ही असं पण करू शकतो, अजिबात नाही. या चित्रपटाची या पात्रांची गरज आहे. जी पात्र आम्ही साकारत आहोत तिने तिच्याबद्दल सांगितलं. आता मी जी सारिका जी धाकटी बहीण आहे ती केअर गिव्हर आहे, ती आईची काळजी घेणारी आहे. आईचा आजारपण, तिचा नोकरी, घर हे सगळे लफडी सांभाळत असताना तिला स्वतःकडे आरशात देखील बघायला वेळ नाही आहे. आणि ICUमध्ये काय आपण लिपस्टिक लावून जातो का, मेकअप करून जातो का? नाही. हा सिनेमा अत्यंत स्लाइस ऑफ लाईफ, अत्यंत खरा आहे. जशा पद्धतीने आपण खऱ्या आयुष्यात वागतो तसंच या चित्रपटात दाखवलं गेलं. सो इफ इट्स अ गर्ल नेक्स्ट डोअर, तुम्ही जर का त्यांच्या खिडकीतून डोकावून त्यांची गोष्ट पाहिली तर तुम्हाला कशी दिसेल? अशीच आमची फिल्म. ए रेट का केलंय? चांगला प्रश्न आहे, पण मला असं वाटतं हे आम्ही नाही केलंय, ज्यांनी केलंय त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे फॅमिली फिल्म आहे आणि म्हणजे इट्स अ पर्सनल क्वेश्चन ॲक्च्युली विदाउट याचं उत्तर आम्हाला नाही देता येणार बिकॉज द डिसिजन हॅज बीन मेड बाय द सेन्सर बोर्ड. सो खरं तर तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारावं असं आम्हाला वाटतं. हो ऍक्च्युली विचारा. प्लीज विचारा. आम्हालाही उत्तर हवं याचं. मला पण आम्हालाही उत्तर हवंय. दिलंय कारण की फॅमिली. इवन वी वॉन्ट टू नो वाय. Even we don't know. इवन वी वॉन्ट टू नो. काय सांगशील सोनाली? इतक्या वर्षांचा प्रवास आहे आणि बऱ्याच काळानंतर मला असं वाटतं इतकी रॉ एक मूवी तुझी बघायला मिळते. बकुळापासून तू सुरुवात केली आहेस Right. आणि बकुळामध्ये आम्हाला छान अशी गोड एकदम लहान सोनाली बघायला मिळते. अगदी तेव्हा सुद्धा अगदी रॉ होतीस तू. Yes. आणि इथे सुद्धा आता रॉ टू रॉचाच प्रवास आहे. काय सांगशील कसा होता तो प्रवास? आणि बकुळाबद्दल काय सांगशील आत्ता मागे वळून जेव्हा तू बकुळाकडे बघतेस तेव्हा? आय थिंक मी खूपच जास्त फॉर्च्युनेट होतं की मला सुरुवातीलाच फिमेल ओरिएंटेड, नॉट जस्ट फिमेल ओरिएंटेड पण अत्यंत सशक्त अशा भूमिकेतनं पदार्पण करण्याची संधी मिळाली. म्हणजे 17-18 वर्षाची होते मी जेव्हा मी फिल्म केली. हा इथे बघ आता इतकी रॉ होते म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं. हा म्हणजे फक्त ऍक्टिंग करायचं एवढंच माहिती होतं. आणि मी तेव्हा पण मेकअप ॲज सच नव्हता, पण बिकॉज मला टॅन दाखवणं अपेक्षित होतं आणि मी प्रचंड गोरी होते म्हणून मला फक्त एक टॅन काळा रंग लावायचे ते मेकअपचा. आणि नंतर उन्हात शूटिंग केल्यामुळे मी आपोआपच करपले होते. त्यामुळे शेवटचे काही दिवस मला शूटिंगच केलं नाही. 3 फिल्म्स, अजंटा ऑल्सो, हिरकणी ऑल्सो, या तिन्ही फिल्म्समध्ये मला बऱ्यापैकी टॅन केलेलं होतं. पण मी खूपच कोरीपाटी होते आणि मला असं वाटतं ती त्या चित्रपटाची, त्या नायिकेची, त्या व्यक्तिरेखेची गरज होती. आणि मला असं वाटतं की अजूनही 17-18 इयर्स डाऊन द लाईन मी अजूनही जिथे जिथे कार्यक्रमांना जाते किंवा प्रेक्षकांना भेटते, पब्लिक अपीअरन्सेस करते किंवा माझ्या कमेंट्समध्ये पण बकुळा, सरपंच घोटाळे, हे ते असे कमेंट्स येतात. इट्स सो अमेझिंग टू सी दॅट पीपल स्टील रिमेंबर द कॅरेक्टर. इनफॅक्ट लोकांना त्याचा सिक्वल पण हवा आहे. सो आम्ही खूप केदार सरांच्या मागे लागलेलो आहोत, मी, भरत दादा आणि सिद्धार्थ जाधव, की चला आता सिक्वल करा, इट्स टाईम. लोकांना बघायचं आहे की सरपंच घोटाळे येतोय का जेलमधनं बाहेर. पण काय सांगशील, येतोय बकुळा नामदेवचा सिक्वल? प्लीज आज केदार सर यायला पाहिजे. आम्ही तर खूपच इच्छुक आहोत. प्लॅनिंग मध्ये आहे का काय? इफ केदार सर इज लिसनिंग, आय होप ही सीज दिस. तू आता कमेंट्स विषयी म्हणालीस, ट्रोलिंग भरभरून होते तुम्हाला दोघींवर. ते आपण कोणीही याच्यातनं सुटलेलं तुझ्याबद्दल नाही. बातम्या म्हणतात दुबईत तुझं अगदी आलिशान मोठं घर आहे. किती छान. हे सगळं लोकांच्या तोंडात घी साखर सगळं खरं हो. पण असं खरं आहे का? म्हणजे ज्या बंगल्याचे ते फोटोज लावतात, ज्या गॅलरी, तू पण एकदा बघायचंय. स्टोरी टाकली होतीस तुझ्या इंस्टाग्रामवर की इतकं आलिशान घर नाहीये म्हणून माझं, असं काहीतरी. तर त्यावर काय सांगशील? म्हणजे कितपत खरं आहे, काय खोटं आहे? खरंच आहे का बंगलो वगैरे? राहू दे मिस्ट्री, कशाला तुला काय ओपन करायची? काय नाही ग, मला खूप आवडतं लोक जेव्हा आपले मस्त स्क्रीन प्लेज रंगवतात. किती वेळ असतो लोकांकडे.
किती इंटरेस्ट आहे लोकांना. हा एक्झॅक्टली. प्लीज प्लीज माझ्याबद्दल असे विचार करत राहा. तुमच्या मॅनिफेस्टेशनने एके दिवशी माझ्या आयुष्यात मोठा बंगला पॅलेस असेल दुबईत. येस ॲब्सोल्युटली. आणि मॅनिफेस्टेशन मध्ये मी पण इन्क्लुडेड आहे. ॲब्सोल्युटली. तुला बोलवीन मी डेझर्ट सफारी. वाव. मी आय कम इन मॅडम इतकी गाजली ही सिरियल, काय सांगशील? आणि त्यावेळेला सुद्धा भरपूर प्रेम मिळालं. त्याआधी सुद्धा तुला बरंच प्रेम मिळतच होतं. तू बॉलिवूडमध्ये सुद्धा काम करून झाली होतीस. पण मला असं वाटतं मी आय कम इन मॅडम तुझ्या आयुष्यात आल्यानंतर थोडा एक ग्राफ वेगळा झाला असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं मी मोठी झाल्यापासून, म्हणजे मी चाइल्ड आर्टिस्ट होते, हिंदीमध्ये भरपूर काम केले वगैरे वगैरे, सगळ्यांना माहिती आहे. मोठे झाल्यापासून जेव्हा मी हिंदी टेलिव्हिजन केलं त्याचा डेब्यू इज मी आय कम इन मॅडम. कारण ऑलमोस्ट मला वाटतं मी 10 वर्ष मी टेलिव्हिजनमध्ये केलं नव्हतं. आणि मग आय वॉज हिंदी टेलिव्हिजन. मी साऊथमध्ये होते, मी मराठीमध्ये थोडं केलं, पण मी हिंदीमध्ये जे परत आले ऑलमोस्ट 10-12 वर्षानंतर, दॅट वॉज बॅक विथ मी आय कम इन मॅडम. आणि आयकॉनिक शो, म्हणजे इट वॉज 2016 इफ आय एम नॉट रॉंग. 10 वर्ष झाली आहेत आणि लोक अजूनही मला मे आय कम इन मॅडम मॅडम म्हणून ओळखतात. आणि त्या वयाकरता, त्या काळाकरता आय थिंक इट वॉज फॅब्युलस. इट वॉज फॅब्युलस. आय एम नथिंग लाईक दॅट मॅडम. आणि आय जस्ट डोंट नो व्हॉट हॅपेंड, बट आय एन्जॉय. इट्स फन, इट्स नाईस. पण त्यानंतर तुला असं वाटलं का की कुठेतरी तुला टाइपकास्ट केलं गेलं? कधी असं वाटलं टाइपकास्ट का? नाही नाही, मी सांगते काय झालं. मला हिंदीमध्ये ड्रामा सिरीज करायचे नव्हते. कारण ड्रामा सिरीजमध्ये होणारं जे रिग्रेशन आहे ते मला तेव्हाही पटायचं नाही, आजही पटत नाही. मग टेलिव्हिजनमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही कॉमेडी सिरीजमध्येच काम कराल, तर मी तेच करत होते. तो कॉमेडीमध्ये तुम्ही आणखीन काय करणार? म्हणजे तुम्ही आयदर मे आय कम इन करणार, किंवा तुम्ही भाभीजी करणार, किंवा तुम्ही एखादा कपिल शो करणार, किंवा तुम्ही कॉमेडी की रात करणार. तर मी तेच करत गेले बिकॉज मला आय वॉज व्हेरी क्लिअर की मला ड्रामा सिरीज आय डोंट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दॅट. एकतर ते इतकं डे इन डे आउट रडत बसणे, डे इन डे आउट शूट करणे, हा पॅटर्न मला कधीच झेपण्यासारखा नव्हता. कॉमेडीमध्ये कसं एक, म्हणजे मे आय कम इन ऑल्सो ॲक्च्युली इफ यू सी त्याचा रन टाईम वॉज जस्ट अ इयर अँड अ हाफ. असं लोकांना वाटतं की मे आय कम इन मॅडम खूप वर्ष चाललं, पण ॲक्च्युली पहिला सीझन जो आहे तो 1.5-2 वर्षांमध्ये रॅप झाला होता आणि त्याची पुन्हाही 10 वर्ष चालू आहे. तर मी खूप वेळ कोणतेही ड्रामा सिरीज मी केलेलं, म्हणजे डेली शो फॉर्मॅट मी केलेलंच नाही आहे. आणि Comfort त्याच्यानंतर zone मी वर आहे हां, मला असं आणि वाटतं. आणि त्याच्यानंतर मी ग्लॅमरस आणि कॉमेडी, कारण मला ड्रामा करायचा नव्हता, असं मी ते होत गेलं. ते तू चूज केलंस. दॅट वॉज द बेस्ट ऑफ द ऑप्शन्स दॅट आय हॅड. म्हणजे मला एवढं क्लिअर माहिती होतं की मला रिग्रेसिव्ह काही करायचं नव्हतं. तू आता सांगितलंस तू साऊथमध्ये सुद्धा काम केलंयस, तू हिंदीमध्ये सुद्धा काम केलंयस आणि मराठीत सुद्धा काम केलंयस. काय सांगशील या तिन्ही इंडस्ट्रीजमध्ये काय डिफरन्स आहे वर्किंग पॅटर्नचा? वर्किंग पॅटर्न म्हणजे तेव्हा, म्हणजे मी जेव्हा साऊथमध्ये सुरुवात केली होती, 15-1 वर्षांपूर्वी, तेव्हा मला वाटतं डिसिप्लिन जे मी साऊथमध्ये पाहिलं होतं ते आपल्याकडे तेव्हा एवढं आलं नव्हतं. काहीतरी वेगळंच डिसिप्लिन आहे त्यांचं. वेळेत सुरू करतात, वेळेत संपवतात, त्यांचं शेड्युलिंग, ते सगळं फारच इन्स्पिरेशनल. आणि असं वाटायचं की हे ज्या पद्धतशीर पद्धतीने काम करतायत ही लोक, हे थोडं आपल्याकडे मिसिंग आहे आणि आलं पाहिजे. ॲट द सेम टाईम तिकडचा जो एक हिरो वर्शिपिंग जो होता प्रकार, तो तेव्हाही होता, तो आजही आहे. तर असं वाटायचं की हे आपल्याकडे येऊ नये, तेवढंच यावं, हे येऊ नये. पण ठीक आहे, त्याची एक मजा, म्हणजे मी इतके फनी अनुभव घेतलेले आहेत हिरो वर्शिपिंगचे. मला मी खूपच फनी आहे. तर मी एक, म्हणजे त्यांचं नाव नाही घेणार मी, पण त्यांच्याबरोबर काम करत होते मोठ्या स्टार बरोबर. आणि एक ना खूप असे एक प्रोड्युसर होते एक्सायटेड, म्हणजे दुसरे आमच्या फिल्मचे नाही, एक वेगळेच प्रोड्युसर होते. ते असे सेटवरती खूप असे मिठाईच्या डब्या वगैरे असे बरंच काय घेऊन आले आणि मला कळलं नाही काय चाललंय वगैरे. तर ते त्यांच्या घरी लग्न होतं, तर ते लग्नाची पत्रिका द्यायला आले होते. लग्नाच्या पत्रिकेमध्ये पहिला फोटो त्या हिरोचा, नंतर गणपतीचा आला. तर हे दृश्य मी आयुष्यात कधी या मला इतकं फनी वाटलं की
गणपती नंबर 2 पे थे रे. देवा हे मला सॉरी बाप्पा. हे मला खूप फनी वाटलं. पण त्यांच्यासाठी देव म्हणजे तेच आहेत. दॅट्स द काइंड ऑफ लव्ह दे हॅव यार. आणि मला खूप फॅसिनेटिंग वाटलं हे. वर्शिप खूप करतात ते ते सुपर आणि वर्शिपिंगच करतात. प्रेम नाहीये हे, वर्शिपिंग करतात ते. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीला काही सांगायचं असतं मन मोकळेपणाने, पण ते आपल्यामध्ये इतके इमोशन्स असतात, इगो असतो, आपण ते बोलू शकत नाही किंवा आपल्याला ते नीट एक्सप्रेस करता येत नाही. तर जर आज तुम्हा दोघींनाही संधी दिली त्या एखाद्या व्यक्तीला मन मोकळेपणाने काहीतरी सांगायची, तर तुम्ही कोणाला सांगाल आणि काय सांगाल? मला हा लागूच होत नाही प्रश्न. मी तेच म्हणणार होते की काय उत्तर देणार. कारण मी ज्याला जे वाटतं ते अत्यंत मन मोकळेपणाने बोलते. मला असं वाटतं की ते ठेवून काही उपयोग नाही आहे तुमच्या मनात. स्पेशली डील ब्रेकर गोष्टी असतील तर त्या सांगाव्यात, त्या साठवून ठेवू नये. म्हणजे प्रेमाचं असेल, चांगलं असेल, वाईट जरी असेल, त्यांनी आता मला एवढं नक्की कळलं की वाईट सांगून जर त्याचा काही प्रभाव पडणार नसेल, फायदा होणार नसेल, तर ते बोलून काही उपयोगच नाही आहे. सो आय ऑलवेज फील, म्हणजे ते म्हणतात ना की कॅन्सर हा खूप सायकोलॉजिकल आजार आहे. म्हणजे तुम्ही जितकं ते साठवाल तितकं ते वेगळ्या पद्धतीने बाहेर येतं. तर मी काहीच साठवत नाही, नॉट बिकॉज आय एम स्केर्ड ऑफ कॅन्सर ऑर एनिथिंग एल्स. माझा स्वभावच नाही आहे तो. मी अत्यंत मनमोकळी आहे आणि मला खूप आवडतं माझ्या इमोशन्स दाखवायला. स्पेशली ज्या लोकांकरता ते आहेत, जे मला मॅटर करतात. मला असं वाटतं की एकच आयुष्य आहे आणि ते अनप्रिडिक्टेबल आहे. बरोबर. आज आपण आहोत, उद्या नसू, ती व्यक्ती असेल नसेल माहीत नाही, काय परिस्थिती असेल. बोलून मोकळं व्हावं. बऱ्याचदा त्यांनी फायदाही होऊ शकतो. सो देर इज ऑलवेज अ 50-50% चान्स, राईट? वाय डू यू वॉन्ट टू नॉट गिव्ह दॅट 50% पॉझिटिव्ह चान्स टू द सिच्युएशन अँड द पर्सन? सो आय हॅव नथिंग टू हाईड अँड नथिंग टू से. मी तिघीच्या निमित्ताने माझ्या बहिणीलाच रीच आउट केलं होतं. आणि कसं म्हणूया, आमचं अनेक वर्षांचं एक काय म्हणूया गैरसमज किंवा आपल्याच पर्स्पेक्टिव्हवरती ठाम राहणे, हा जास्त प्रवास असल्यामुळे तिघीच्या निमित्ताने मी तिला म्हटलं की मला तुझा प्रवास समजून घ्यायचा आहे, एवढंच. त्यातनं टेकअवे काही होता का तर नाही, पण मला असं वाटतं की आय वॉज जस्ट क्युरियस अबाउट हर जर्नी. की तुझे माझे मतभेद आहेत हे कळलेलंच आहे, पण तू असा विचार का करायला लागली, मला ते का जाणून घ्यायचं होतं. तू फक्त विचार करतेस आणि तू एका पद्धतीने वागतेस, मला एवढंच माहिती आहे, ते मला पटत नाही आहे, मला एवढं माहिती आहे. पण तुझी ही जर्नी वेगळी कुठून सुरू झाली, तू माझ्यापेक्षा वेगळा विचार का करतेस, आणि वाईस वर्सा, की तुझ्यासारखा विचार मी का नाही करू शकत आहे. बरोबर. तर हे कुठेतरी मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. खूप छान. मला असं वाटतं हा इंटरव्ह्यू सुद्धा इमोशन्सचा रोलर कोस्टरच होता, कारण का आपण इमोशनल गोष्टी केल्या, आपण हसलो, आपण काही किस्से जाणून घेतले आणि बऱ्याच काही इन्स्पायरिंग गोष्टी सुद्धा. सो 6 मार्चला तिघी हा चित्रपट ऑलरेडी रिलीज झालेला आहे. तो इतका कमाल चालतोय की तो अजूनही थिएटर्समध्ये आहे. आणि थँक्यू सो मच सोनाली आणि नेहा, तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.